महाराष्ट्र सदन घोटाळ्यात छगन भुजबळांना मोठा दिलासा. ईडीने पीएमएलए कोर्टात दाखल केलेल्या दाव्यात भुजबळांची मुक्तता. एसीबी नंतर ईडीच्या केसमध्येही भुजबळ दोषमुक्त. मुंबईत महापौर निवडीसाठी शिंदेंनी ठाकरेंना पाठिंबा द्यावा. भास्कर जाधवांचं मोठं वक्तव्य. तर आम्हाला कुणाच्याही प्रस्तावाची गरज नाही, शिंदेंचं उत्तर. भाजप कोणत्याही स्थितीत महापौरपद सोडणार नाही, तर आम्हीही कधी शिंदेंचा पाठिंबा घेणार नाही. इतके वाईट दिवस आमच्यावरती आलेले नाहीत, राऊतांनी सुनावलं. बाळासाहेबांच्या जन्मशताब्दी वर्षी भाजप आणि शिवसेना उभाटा एकत्र येण्याचे संकेत. राज ठाकरेंच्या पुढाकारातून नव्या खेळीची चर्चा. जुने मित्र एकत्र येणार का? राजकीय वर्तुळात घडामोडींना वेग. केडीएमसीत शिवसेना भाजपाची युती आता मनसेची साथ. विकासाच्या मुद्द्यावर मनसेने केडीएमसीत पाठिंबा दिलाय. लोकसभा निवडणुकीतही आमच्याच सोबत होते, शिंदेंनी केलं स्पष्ट. मुंबई मनपातील सत्ता स्थापनेसंदर्भात उद्या मुख्यमंत्री फडणवीस आणि शिंदेंमध्ये बैठक. महापौर स्थायी समिती अध्यक्षपदी भाजपाचा दावा कायम, तर शिवसेनेला उपमहापौरपद देण्याची तयारी. वरिष्ठ सूत्रांची न्यूज 18 मराठीला माहिती. राजकारणात कधीतरी बाळासाहेबांना पण लवचिक भूमिका घ्यावी लागली. आपणही बदललेल्या राजकारणात लवचिक भूमिका घेतली, तरी ती माझ्या व्यक्तिगत फायद्यासाठी किंवा स्वार्थासाठी कधीही नसेल. बाळासाहेबांच्या जन्मशताब्दी निमित्ताने राज ठाकरेंची पोस्ट. बाळासाहेबांना आदरांजली वाहणाऱ्या मोदींनी सेना फोडली. आता मोदी शिंदेंकडून प्रेरणा घेतात का? संजय राऊतांचा भाजपावर हल्लाबोल. महाड नगरपालिका निवडणूक राडा प्रकरणातील राष्ट्रवादी काँग्रेसचे 4 कार्यकर्ते पोलिसांसमोर हजर. मुंबई उच्च न्यायालयाने अटक करण्याचे दिले होते पोलिसांना आदेश. आणि बदलापूरमधील 4 वर्षांच्या चिमुकलीवरील अत्याचार प्रकरणी कोर्टाकडून आरोपीला 27 तारखेपर्यंत पोलीस कोठडी. शाळेच्या व्हॅनमध्ये चिमुकलीवर केला होता अत्याचार. मुंबईमध्ये महापौर निवडीसाठी शिंदेंनी ठाकरेंना पाठिंबा द्यावा. भास्कर जाधवांचं मोठं वक्तव्य. तर आम्हाला कुणाच्याही प्रस्तावाची गरज नाही, शिंदेंचं उत्तर. भाजप कोणत्याही स्थितीत महापौरपद सोडणार नाही, तर आम्हीही कधी शिंदेंचा पाठिंबा घेणार नाही. इतके वाईट दिवस आमच्यावर आलेले नाहीत, राऊतांनी सुनावलं. बाळासाहेबांच्या जन्मशताब्दी वर्षी भाजप आणि शिवसेना उभाटा एकत्र येण्याचे संकेत. राज ठाकरेंच्या पुढाकारातून नव्या खेळीची चर्चा. जुने मित्र एकत्र येणार का? राजकीय वर्तुळात घडामोडींना वेग. केडीएमसीत शिवसेना भाजपची युती, आता मनसेचीही साथ. विकासाच्या मुद्द्यावर मनसेनं केडीएमसीमध्ये पाठिंबा दिलाय. लोकसभा निवडणुकीतही आमच्याच सोबत होते, शिंदेंनी केलं स्पष्ट. मुंबई मनपातील सत्ता स्थापनेसंदर्भात उद्या मुख्यमंत्री फडणवीस आणि शिंदेंमध्ये बैठक. महापौर स्थायी समिती अध्यक्षपद भाजपचा दावा कायम, तर शिवसेनेला उपमहापौर पद देण्याची तयारी. वरिष्ठ सूत्रांची न्यूज 18 मराठीला माहिती. राजकारणात कधीतरी बाळासाहेबांना पण लवचिक भूमिका घ्यावी लागली. आपणही बदललेल्या राजकारणामध्ये लवचिक भूमिका घेतली, तरी ती माझ्या व्यक्तिगत फायद्यासाठी किंवा स्वार्थासाठी कधीही नसेल. बाळासाहेबांच्या जन्मशताब्दी निमित्त राज ठाकरेंची पोस्ट. बाळासाहेबांनी सामान्य शिवसैनिकाला सत्तेच्या खुर्चीवर बसवलं. आजच्या काळात निष्ठा सहज विकल्या जातात. राजकारण व्यवहारी झाल्याची बाळासाहेबांना अभिवादन करताना राज ठाकरेंनी व्यक्त केली खंत. बाळासाहेबांना आदरांजली वाहणाऱ्या मोदींनी सेना फोडली. आता मोदी शिंदेंकडून प्रेरणा घेतात का? संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल. आणि पंढरपुरात विठ्ठल रुक्मिणी मातेचा शाही विवाह सोहळा संपन्न.
वसंत पंचमीच्या निमित्तानं टाळ मृदुंगाच्या गजरात पार पडलेल्या विवाह सोहळ्याला भाविकांची गर्दी. बाळासाहेबांच्या जन्मशताब्दी वर्षी भाजप आणि शिवसेना उभाठा एकत्र येण्याचे संकेत आहेत. राज ठाकरेंच्या पुढाकारातून नव्या खेळीची चर्चा आहे. नव्या धक्कातंत्रामुळे जुने मित्र नव्याने येणार का याची राजकीय वर्तुळामध्ये जोरदार चर्चा सुरू झाली आहे. राजकारणात कधीतरी बाळासाहेबांना पण लवचिक भूमिका घ्यावी लागली होती. यामुळे आपणही बदललेल्या राजकारणात लवचिक भूमिका घेतल्याचं राज ठाकरेंनी म्हटलंय. तरी ती भूमिका माझ्या व्यक्तिगत फायद्यासाठी किंवा स्वार्थासाठी कधीही नसेल. बाळासाहेबांच्या जन्मशताब्दी निमित्त राज ठाकरेंनी पोस्ट करत ही भावना व्यक्त केली आहे. बाळासाहेबांनी सामान्य शिवसैनिकाला सत्तेच्या खुर्चीवर बसवलं. आजच्या काळात निष्ठा सहज विकल्या जात असल्याचं राज ठाकरे म्हणाले. तर राजकारण व्यवहारी झाल्याचं म्हणत बाळासाहेबांना अभिवादन करताना राज ठाकरेंनी ही खंत व्यक्त केली आहे. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या महापौर पदाची निवडणूक पुढे ढकलण्याची मागणी करण्यात आली आहे. महापौर पदाच्या निवडणुकीचा जिल्हा परिषदेवर परिणाम नको म्हणून ही मागणी केल्याची चर्चा आहे. मालेगाव महानगरपालिकेच्या महापौरचं नाव निश्चित झाल्याची माहिती आहे. नसरीन शेख यांचं नाव जवळपास निश्चित झाल्याची चर्चा आहे. सर्वसाधारण महिला आरक्षण निघाल्यानंतर महापौर पदासाठी हालचालींना वेग आलाय. नवी मुंबई महानगरपालिकेचं महापौर पद खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी राखीव ठेवण्यात आलंय. नेत्रा शिर्के, रेखा म्हात्रे, शुभांगी पाटील आणि आदिती नाईकांची नावं महापौर पदासाठी चर्चेत आहेत. चंद्रपूरमध्ये आमचा गटनेता ठरल्याची माहिती विजय वडेट्टीवारांनी दिली आहे. तर संध्याकाळपर्यंत महापौर कोण होणार हेही स्पष्ट होईल असंही ते म्हणाले. चंद्रपूरच्या विकासासाठी नागरिकांचे प्रश्न सोडवणार असल्याचं त्यांनी सांगितलं. धाराशिवच्या उमरग्यामध्ये बसवराज पाटलांनी कार्यकर्ता पॅटर्न राबवलाय. त्यांना मुलाला जिल्हा परिषद निवडणुकीतून माघार घ्यायला लावली आहे. भाजपने घराणेशाहीला विरोध करत नातेवाईकांना उमेदवारी न देण्याचे आदेश दिले होते. राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी 20,638 उमेदवारी अर्ज दाखल झाल्यात. जिल्हा परिषदांसाठी 7,615 तर पंचायत समितींसाठी तब्बल 13,023 अर्ज दाखल झालेत. पुणे जिल्ह्यामध्ये पंचायत समितींसाठी सर्वाधिक म्हणजे 1,842 इतके अर्ज दाखल झालेत. परभणी जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये घराणेशाहीचा बोलबाला असल्याचं समोर आलंय. एकाच कुटुंबातील 5 जणांना तिकीट देण्यात आलंय. यातील 3 जण भाजप, एक ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये तर 1 जण काँग्रेसमधून निवडणुकीच्या मैदानात उतरलाय. छत्रपती संभाजीनगरमध्ये आमदार अब्दुल सत्तारांचा मुलगा अब्दुल अमेर अंभई गटातून निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहे. तर खासदार संदीपान भुमरे यांचा पुतण्या शिवराज भुमरे पैठणच्या पाचोड गटातून नशीब आजमावत आहेत. मंत्री गुलाबराव पाटील यांचे चिरंजीव माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांचे भावी जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून पाळधी गावामध्ये बॅनर झळकले आहेत. कार्यकर्त्यांकडून प्रतापराव पाटील भावी जिल्हा परिषद अध्यक्ष असे बॅनर लावण्यात आले. त्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये एकच चर्चा रंगली आहे. धाराशिव जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये यशवंत सेना नावाच्या रूपानं एक नवीन राजकीय पॅटर्न समोर आलाय. शिवसैनिक आणि इतर पक्षातील ज्या निष्ठावंतांना उमेदवारी मिळाली नाही त्यांनी यशवंत सेनेचा मार्ग निवडलाय. धाराशिव, तुळजापूर आणि कळंब या तालुक्यामध्ये अनेक इच्छुकांनी उमेदवारी अर्ज हे दाखल केले आहेत. सातारा जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीमध्ये कराड उत्तर आणि पाटण विधानसभा मतदारसंघात तिकीट न मिळाल्यामुळे निष्ठावंत कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली. गणेश पाटील, ॲडव्होकेट महादेव साळुंखे आणि रामकृष्ण वेताळ यांच्या पत्नीची उमेदवारीच कापण्यात आली आहे. आमदार मनोज घोरपडे आणि निवड समितीच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांवर रोष व्यक्त करण्यात आला.